मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की उद्या आता हे जी शिष्यवृत्तीची परीक्षा आहे ती होणार आहे. तर त्या निमित्तानं आपण काही झालेले जे पेपर आहे तर त्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न आपण काढलेले आहे. मित्रांनो, अशाच टाईपचे प्रश्न हे तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत. त्यामुळे हे सर्व प्रश्न आणि सर्व व्हिडिओ तुम्ही पाहूनच पेपरला जा. तर चला सुरुवात करूया. तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट करायची आहे. पहिले तर तुम्हाला चढत्या क्रमाने लावायची आहे आणि त्यानंतर शेवटून जे दुसरा अपूर्णांक आहे त्याची दुप्पट करायची आहे. बघा, चढता क्रम लावायचा आहे म्हणजे सर्वात आधी आपल्याला लहान अपूर्णांक घ्यावा लागेल. आता लहान अपूर्णांक कसा असतो की जर अंश सारखा असेल तर ज्याचा छेद सर्वात मोठा असतो तो सर्वात लहान असतो. लक्षात ठेवा, सर्वात लहान, मग हा अपूर्णांक असेल. म्हणजेच आपण 1/8 हे सर्वात लहान, त्यापेक्षा मग हे घ्या लागेल 1/7, त्यानंतर हे घ्या लागेल 1/5, त्यानंतर घ्या लागेल 1/4 आणि त्यानंतर 1/2. हे झाला आता याचा चढता क्रम. आता ह्या अपूर्णांकाची शेवटून दुसरा होणार आहे 1/4. ठीक आहे, 1/4 हे झाला दुसरा आणि या अपूर्णांकाची करायची दुप्पट करताना आपण 2 ने गुणत असतो. म्हणजेच हे होणार आहे बे आणि हे खाली छेद जसच्या तसा. आता याचा पुन्हा संक्षिप्त जर रूप दिला आपण बे दुनी 4 म्हणजे 1/2 हे झाली त्याची दुप्पट. तर असं ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 3 हे असेल याचं उत्तर. अशा पद्धतीनं त्यानंतर बघा, रमेश व सुधाने एका वर्षासाठी सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दरसाल दर शेकडा 5 दराने व सुधाला दरसाल दर शेकडा 7.5 दराने व्याज मिळाले. जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असेल तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली. ठीक आहे, बघा, तर काय झालेलं आहे, रमेशनं काही रक्कम 8% दराने ठेवली आणि सुधाने तेवढीच रक्कम 7.5% दराने ठेवली. म्हणजेच या रमेशचा जो व्याज दर आहे हा जास्त आहे, या सुधाचा थोडा कमी आहे, म्हणजे 0.8% कमी आहे. तर हे 0.8% कमी असल्यामुळे या रमेशला 500 रुपये जास्त मिळाले जेवढे त्यानं रक्कम ठेवले होते. तर बघा, आता आपण या दोघांचा जर फरक घेतला 8 वजा 7.5, तर इथं आपण 0.0 घेत असतो. तर याचा फरक होणार आहे, इथे 7 राहिली, इथे 1 दिल्यामुळे 0, इथे 1 दिला, हे 10 झाले, 10तून 5 गेले 5 आणि इथे 7 राहिले होते, 7 मधून 0. ठीक आहे, तर 0.5. तर हे झाला या दोघांचा फरक. आता बघा, सोपा आहे की अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येचे 0.5% म्हणजेच हा जो फरक आहे हे 500 रुपये होणार. तर हे आपण x ची किंमत जर काढली तर डायरेक्ट आपल्याला रक्कम मिळणार. बघा, आता x बरोबर काय होणार, तर हे जे 500 आहे तर हे इकडले जे छेदातले या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर ते अंशात जाते. बघा, आता इथे हे बरोबरचं चिन्ह, हे x इकडेच ठेवू आणि हे संख्या इकडे घेऊन जायचं, म्हणजे हे 500 आणि हे येणार अंशात 100 आणि छेदात येणार 0.5. तर बघा, आता पुन्हा हे 0.5 हे पॉइंट काढण्यासाठी आपण काय करत असतो, हे एक घर इकडे सरकवायचं किंवा याला 10 ने गुणायचं, म्हणजेच वरती पण 10 ने गुणावं लागेल. मग इथं आपण एक 0 देऊ आणि हे याचा पॉइंट कॅन्सल करू, म्हणजे दोन्ही याला आपण 10 ने गुणलेलं आहे. चला, आता त्यानंतर हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर डायरेक्ट आपल्याला मिळणार आहे याचं उत्तर. तर बघा, हे 5 1 5 आणि यावर 3 0. ठीक आहे, आणि हे आता सोडवा, तर हे 1 लिहू आणि हे सर्व 0 यावर देऊन देऊ, 3 4 5, म्हणजे हे होणार आहे 1 लाख. तर बघा, हे अशा पद्धतीनं त्या दोघांनीही 1 लाख रुपये ठेवलेले होते, म्हणजे दोघांची सारखीच रक्कम होती. म्हणजे त्या रमेशनं मग किती ठेवली होती, ते 1 लाख आणि सुधाने पण तेवढीच ठेवली होती, फक्त दोघांचा व्याजदर हे वेगवेगळा होता. चला, त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर आहे, रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय लिहा. बघा, अशा वेळेस बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात की 9,32,004 यामधून कोणती संख्या वजा केल्यानंतर ही संख्या मिळते.
आता जर तुम्हाला माहित नसेल तर हे प्रत्येक संख्या तुम्ही वजा करून पाहणार एवढी मिळते का, याच्यात तुमचा वेळ जाते. मग काय करायचं, या संख्येमधून ही संख्या डायरेक्ट वजा करायची, म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळेल. बघा आता 9,32,004 वजा 59,896 हे वजाबाकी केली का डायरेक्ट उत्तर मिळणार. बघा इथे आता इथे आपण इथला हातचा घ्यावा लागेल आपल्याला. इथे उरला 1, इथे झाले 10, परत इकडे दिला उरले 9, इथे झाले 10, परत इकडे दिला उरले 9 आणि इथे होणार 14. 14तून 6 गेले उरले 8. बघा 8 असणारे ऑप्शन आहे का, एक इथे आहे आणि एक इथे आहे. ठीक आहे, पुन्हा सोडू. 9 मधून 9 गेले 0. बघा इथे 0 आहे दशक स्थानावर, म्हणजे हेच उत्तर असणार आहे. याचं जास्तही वजाबाकी करायची गरज नाही, तरी पण आपण सोडून घेऊ. 9 मधून 8 गेले उरला 1. त्यानंतर इथून परत इथे 1 दिला. 11 मधून 9 गेले उरले 2. त्यानंतर परत इथून हातचा दिला, इथे झाले 12. 12तून 5 गेले उरले 8. 12तून 5 गेले उरले 7 आणि हे 8. ठीक आहे, म्हणजे 8,72,108 असं उत्तर पाहिजे आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 4 हे असेल याचं उत्तर. अगदी सावधगिरीने वजाबाकी करायचे, किंवा हे 2-3 जरी अंक आपण काढले तर डायरेक्ट आपल्याला उत्तर इथं सापडते, कारण आपल्याला तिथे वेळ वाचवायचा असतो. त्यानंतर पुढे बघा, ऋतूच्या जवळ काही रक्कम होती. ऋतूच्या जवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये प्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले. 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना तिने रुपये वाटले आणि तिच्याजवळ 37 रुपये बाकी उरले. तर ऋतूच्या जवळ किती रक्कम होती. तर सिंपल आहे, 50 गुणिले 47 करावं लागेल आपल्याला. 50 गुणिले 47. तर 50 गुणिले 47 हे करताना आपण काय करत असतो, या शून्याचा काही विचार करायचा नाही, डायरेक्ट 47 आणि 5चा गुणाकार करायचा. 47 गुणिले 5, 7-5 35, 3 5 चूक 20 आणि 3 23 आणि मग हे शून्य ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे उत्तर आलं आपलं 2350. हे वाटलेली रक्कम आहे. परत त्याच्याजवळ 37 रुपये उरले होते, तर मग हे 37 रुपये परत यामध्ये बेरीज करा, म्हणजे हे बेरीज होणार आहे 7, 8, 3, 2 म्हणजे 2387. तर असा ऑप्शन बघा कुठे आहेत, ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. त्यानंतर बघा 2 लाख लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशक व 13 एकक याची बेरीज करायची आहे. तर 2 लाख, पहिले आपण 2 लाख लिहून घेऊ. हे झालं 2 लाख. त्यानंतर मी हे कॉमा देत आहे, कारण कॉमा दिल्यामुळे काय होते, आपले एका खाली एक अक्षर बरोबर येते. 13,000 म्हणून एक कॉमा दिल्यानं आपलं गणित चुकत नाही. 72 शतक, तर इथे लिहावं लागेल, इथे लिहावं लागेल. शतक म्हटल्यावर 2 शून्य देतो आपण. ठीक आहे, तर पहिले आपण 3 घरानंतर इथे कॉमा देत असतो, त्यानंतर 2-2 घरानंतर. हे झाले 72 शतक. नंतर 38 दशक, तर इथे 3, 8 आणि दशक म्हणजे 1 शून्य वाढवा लागेल. आणि 13 एकक, म्हणजे इथे काही द्यायची गरज नाही. आणि या सर्व याची आपल्याला करावे लागणार आहे आता बेरीज. तर सर्व हे आपण बेरीज करून घेऊ. तर बघा इथे 0 0 0 आहे, म्हणजे इथे येणार 3, इथे 8 आणि 1 9 होणार. इथे शतक स्थानावर येणार 5. ठीक आहे, एकक दशक शतक हे हजार स्थानावर हे होणार 10, म्हणजे 0 हातचा आला 1, हे होणार 2 आणि हे 2, म्हणजे 2,20,593. बघा 2,20,000 2,20,593 ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं उत्तर. त्यानंतर बघा, नंतर आहे 2 दशक 3 एकक 5 शतांश आणि 8 दशांश. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. 8 दशांश म्हणजे काय, तर 8 दशांश आपण 0.8 याला 8 दशांश म्हणतो, आणि शतांश म्हणजे 0.05 याला म्हणतो आपण 5 शतांश. ठीक आहे, हे जर आपल्याला समजलं तर मग व्यवस्थित मांडता येते. बघा 2 दशक, 2 दशक म्हणजे 20, 3 एकक म्हणजे हे होणार 3, 5 शतांश म्हणजे आता इथे आपण पॉइंट द्यायला लागेल. ठीक आहे, हे 3 पॉइंट आपण एक्स्ट्रा इथे 3 शून्य वाढून घेऊ. याची काही किंमत नसते, परंतु हे आपल्याला लिहायला सोपं जाते.
5 शतांश म्हणजे हे होणार आहे 0.05 शतांश. ओके, आणि 8 दशांश म्हणजे हे होणार आहे 0.8. आणि याची आता बेरीज करा. हे शेवटचे जे शून्य आहे नाही लिहिलं तरी चालते. ठीक आहे, इथे एक शून्य लिहून घेऊ. ठीक आहे, हे झाले 5, हे झाले 8, हे होणार 3 आणि 2. 23.85. बघा असं कुठं आहे 23.85. बघा इथं 23.85 आहे आणि इथं आहे 23.58. थोडा इकडे हे अंक अदला बदल केला आहे, इथं कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 4 हे असेल बरोबर. बघा खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते आपल्याला इथं निवडायचं आहे. अयोग्य असणारा पर्याय म्हणजे 3 पर्याय योग्य आहे, 1 अयोग्य आहे, तो निवडायचा आहे. बघा इथे आता 1 रिम म्हणजे किती कागद, तर 1 रिम म्हणजे होत असते 480 कागद, म्हणजे हे पर्याय बरोबर आहे. आता 20 दस्ते म्हणजे किती होणार, तर एक दस्ता होत असते 24 कागदाचा. ठीक आहे, 24 कागदाचा. आणि 20 दस्ते म्हणजे किती होणार आहे, 20 गुणिले 24, 24 दुनी 48. ठीक आहे, म्हणजे हे होणार 480 कागद, हे होणार 480 कागद, म्हणजे हेही बरोबर आहे. त्यानंतर आपण इथे 40 डझन बघू आता. तर 1 डझन असतो 12 कागदाचा, 1 डझन बरोबर असतो 12 कागद, म्हणून 40 डझन म्हणजे होणार 40 गुणिले 12, 12 चूक 48, 480, म्हणजे हेही बरोबर आहे. म्हणजे तिन्ही हे ऑप्शन बरोबर आहे, फक्त हे चुकलेलं आहे, म्हणजे हेच असणार आहे याचं उत्तर. तर चला आपण एक ग्रॉस म्हणजे काय हे बघू. तर एक ग्रॉस म्हणजे होत असते एक ग्रॉस होत असते 12 डझनाचा. लक्षात ठेवा 12 डझन म्हणजे एक ग्रॉस. आणि 12 डझन म्हणजे किती कागद, एक डझनात 12 म्हणजे 144. 144 कागदाला एक ग्रॉस म्हणत असते. लक्षात ठेवा एक ग्रॉस म्हणजे 144 कागद. आणि इथं तर 40 ग्रॉस आहे, म्हणजे निश्चितच खूप मोठे कागद होणार आहे. ठीक आहे, म्हणजे 144 गुणिले 40 म्हणजे हेच चुकीचं असणार आहे निश्चित. ठीक आहे, तर समजून घ्या या कागदावरचा पण प्रश्न नेहमी असतो. त्यानंतर 2 संख्याची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती. बघा हे सर्वात सोपा प्रश्न आहे. इथे आपल्याला काही करायचं नाही. 39 मधून 39.62 मधून 1.259 हे वजा केले का डायरेक्ट दुसरी संख्या मिळते. पण त्याच्यापेक्षा जर आपण लॉजिकली सोडवलं, ऑप्शनहून सोडवलं तर फास्ट होते. बघा आता दुसरी संख्या बघा, 2 संख्याची बेरीज किती आहे, समजा 39 आहे. एक संख्या समजा 1 आहे, तर दुसरी संख्या कमीत कमी 37 असायला पाहिजे. अंदाज काढला हे पॉइंट नंतर जर आपण सोडलं तर ठीक आहे, तेव्हाच 38 व्हायला पाहिजे. ठीक आहे, दुसरी संख्या किती व्हायला पाहिजे, जवळपास 38 व्हायला पाहिजे. कारण 38 आणि हे 39 जर आपण पॉइंटचा विचार केला नाही तर मग असं 38च्या जवळपासचं हेच ऑप्शन दिसत आहे, म्हणजे फटकन आपण हे आन्सर सोडून पुढे जाऊ शकतो. नाहीतर मग आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर वजाबाकी जर केलं तर थोडा वेळ लागू शकते, पण ऑप्शनहून याच्यापेक्षा फास्ट येऊ शकते. तर बघा 1.259. ठीक आहे, ते वजाबाकी करताना इथे आता काही नाही, म्हणजे इथं 0 आहे. बघा आता इथे उसना घ्या इथून, म्हणजे इथं उरणार 1, इथं झाले 10, 10 मधून 9 गेला, उरला इथे 1. ठीक आहे, त्यानंतर इथं राहिले 5, इथं झाले 11, 11तून 5 गेले उरले 6, नंतर 5तून 2 गेले उरले 3. हे पॉइंट जसा तसा हे होणार 8 आणि 3 38.361. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 हे असेल उत्तर. आणि ऑप्शनहून मी तुम्हाला पहिली सांगितलं का 39 मधून सरळ 1 जर वजा केला तर 38 उरते, म्हणजेच 38च्या जवळपासचं जे ऑप्शन असेल ते असेल बरोबर. नंतर नेहा दररोज 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या पूर्ण करते, तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालते. तर बघा हे असा त्रिकोण आहे, याची बाजू आहे 100, म्हणजे पूर्ण राऊंड जर मारला तर एक फेरी कितीची होणार, 300 मीटरची. ठीक आहे, अशा ती मैदानाला बाजू असलेल्या त्रिकोणी मैदानाला 5 फेऱ्या चालते रोज. ठीक आहे, म्हणजे 5 फेऱ्या जर मारल्या तर एका दिवशी 5 फेरी म्हणजे
5 गुणिले होणार मग 300, म्हणजे 5 3 1500 मीटर, 1500 मीटर झालं. ठीक आहे, हे झालं एका दिवशी, हे झालं एका दिवशी. आता त्यांनी काय विचारलं आहे, एका आठवड्यात. एका आठवड्यात म्हणजे 7 दिवस. ठीक आहे, म्हणजेच एका दिवशी होणार 1500 गुणिले 7 दिवस, तर हे होणार 700 700 7 5 35, हातचे आले 3, 7 1 7, 7 3 10, तर 10,500 मीटर असं उत्तर पाहिजे. 10,500 मीटर आहे का ऑप्शन मध्ये? बघा 10,500 मीटर तर कुठं दिसत नाही, किलोमीटर मध्ये दिसत आहे. म्हणजे त्याला किलोमीटर मध्ये जर कन्वर्ट केलं तर आपल्याला इथं द्यावा लागेल पॉइंट. म्हणजे हे होणार 10 किलोमीटर आणि 500 मीटर असं ऑप्शन मध्ये आहे. तर हे असेल याचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 4. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ आपण घेत राहू या चॅनलवर. तर तुम्ही याची भरपूर प्रॅक्टिस करा आणि सर्व हे व्हिडिओ पाहून पेपरला जा. म्हणजे कशा टाईपचे प्रश्न येतात, कसा टाइम मॅनेजमेंट करावा लागतो, कसं आपण फास्ट उत्तर काढू शकतो, हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. याआधी पण भरपूर व्हिडिओ झालेले आहेत, हे पण बघा. एक या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये एक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये खूप सारे तुम्हाला व्हिडिओ दिसेल. तर त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. पुन्हा हे व्हिडिओ संपल्यानंतर जेव्हा उद्या पेपर होईल तर आन्सर की पण आपल्या चॅनलवर येईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.